सारे ग म पद नि सा. बोल तुम्ही थांबा. हा तू बोल. सारे पोर गवुनी सा. अरे गहू कशाला निसायचे. सारे ग म पद नि सा. सारे ग म प काय निसायचं होतं. अरे संसार संसार जसा वाचोल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. काय गाणं गाती तू. अरे अशी बायको होली नाही कोणाला. आवडलं तुम्हाला. अरे आवडलं म्हणजे काय. तू कमी आवडली तेव्हा तुला केली का. अरे गाणं काय गाती तू. असं गाणं एक काम कर ना. हा अजून एक गाणं म्हण ना माझ्यासाठी काहीतरी. खरंच म्हणू. खरंच म्हण म्हणजे केव्हा म्हणणार आहे. तू म्हणणार आहे का नाही. म्हणते ना. म्हण. अहो नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसले. अहो नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसले. आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते. अहो सांगा अहो बोला मी कशी दिसते. ताई, अगं काय तुझा आवाज आहे. अगं तुझा आवाज ऐकून मी आले. तुला पण आवडला. अगं तुला माहितीये का. हा. आवडलं नाही मला पण आवड आहे गाण्याची. अगं आवड लहानपणापासून होतीच. पण त्याचं झालं काय. माझा नवरा हा असा पेताड होता. त्याच्यामुळे खूप हाणायचा मारायचा. मग मी घटस्फोट घेतला. आता तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. शेजारीच राहते मी. अगं संगीता ही काही सांगायची गोष्ट आहे का. मला काही माहित नाही होय. बरं संगीता लय उन्हातून आलीस ते तुझ्यासाठी ना पाणी आणते चल. पण ताई, थंड. मी काय म्हणते नको पाणी. आता शेजारूनच तर आले. मी फक्त गाणं ऐकलं म्हणून आले होते. मी काय म्हणते एक काम कर ना. तू गाण्याचा क्लास घे ना माझा. गाण्याचा क्लास. अरे तुझ्याकडे कला आहे. ह्या कलेचा जगाला बी उपयोग झाला पाहिजे. अरे मला एक सांग. मेलं म्हणजे केलं. हे सगळं इथंच राहणार आहे. शिकव ना तिला. क्लास घे. अरे एवढं सोनं ना नाही माझ्याकडे हे डबल होईल ना. खरंच कसं डोक्यात येत नाही तुझ्या. म्हणजे एवढ्या दिवसात तुम्हाला काय झालं मला सांगायला. मग एक सर आहे मला 2 सर झाले असते. अरे असे 2-3 होते. काळजी करू नको तू. बिनधास्त क्लास घेत जा. आणि कसं आहे तुमचं तर भलं होईलच. पण मी जर शिकले आणि मी जर असं गाणं कुठं म्हणले वगैरे तर माझं पण पोट पाणी चालेल ना तेवढंच. खरंच. आणि कसं होतं तुला एक सांग का. असे शेजारी बाजारी जर शिकले ना अनेक फायदे होते त्याच्यातून. हा ती काय होतं ती कधी कधी होतं मला. बरं आणि बरं. कसं असतं आज ही शिकली. हा हा उद्या अजून 2 गिऱ्हाईक घरी येते. हा ना. मग शिकवते ना मी तिला. आणि शक्यतो कसं जेवढं जीवानीशी शिकविला. जीवानीशी नाही तुम्ही म्हणताल ना. तुम्ही काय म्हणता मी शिकवणार आहे तिला चांगलं. तुला एक सांगू का शेजाऱ्यांना कधी बी मदत करीत जायची. हो करते मी. करते का नाही का संगीता तुला मदत. हो. करते. काय कमी नाही पडून द्यायचं. बिंदास अडचणच नाही येऊन द्यायची. काय शिकवायची तेवढं शिकव. हा ना मग मी आहे ना. काय कमी काय तुला काय आणायचं असलं काय तर मी आणतो ना. चालते चालते. हा तू काळजी करू नको तशी. आणि वातावरण तेवढं काय करीत जा बरं का. ह्या शेजाऱ्या पाजाऱ्यावर जास्त लक्ष देत जा तू. हा कसं होतंय तिला बिचारी नाही नवरा राहिला शिकन ती. मला एक सांगतो अशी इकडे तिकडे का बेंगती रे. बघा आता माझा जीव आहे ना तुमच्यावर. मला ते बाकीचं माझं काय नव्हतं. हे हाईटचं बघत होतं. हे कसं झालं आता. माझा बाप गेला तुझा गेला आणि एका मिरीला शब्द देऊन बसली. मग आता मी कुठं तू कुठं. आणि मग ते होतं काय तुला एक सांगू का. मी एक सांगतो तुला. आता ही हाईट बघ बरं कशी जवळपास येते का नाही. हा तुम्हाला काय म्हणायचंय. नाही झालं काय आता शब्द पाडायची बोगायची मला पाळी आली. मला जर अशी भेटली असती तर काय अडचण आली असती का उंचीला. मला एवढं उंच टाचाच्या चपला घ्या ना मग मी तुमच्या लेवलला येते. आणि पडली झडली म्हणजे बसू का दवाखान्यात नेत. नाही पडत मी. नको. तुम्ही आहे ना माझ्या मागं. जी वस्तू आहे तशीच वापरायची असती. हिला काय मोकार वाढून चाडून उपयोग आहे तिला. आणि कसं होते आता काय ती वाढाय चढायचे दिवस राहिलेत का. बघू काय नाही तुला आहे ना काय कमी पडणार नाही. बिंदास शिकित. हा चालतंय. जा तुम्हाला काम सांगितले ते करा. हा हा बर का. हाय काय म्हणले मला सांगा.
चालते. सांगते मी. हा तेवढं लक्ष दे. हा देते. अजून काय नाही, एका- तुम्ही जा. तिला जीव बिव घालून लाव आपल्याच घरून. काय तिला आज बिचारी काय मुक्कामाला करे. ठेवू का? अयो मग काय हुशारी लागत तू. राहू दे. जा काम करा. मला ना लई वैताग आलाय माणसाचा. हे वरून ना एवढं गरम होते. चला मग तिकडे खिडकीजवळ थांबून जरा वारं तरी येईल. बघ कसं गार वाटते ना. तुला लई गरम झालं असेल ना. तू उन्हातून आली होती आणि आमचं एवढं तुला ऐकावं लागलं. बरं जाऊ दे, मी तुझ्यासाठी चहा नाही तर थंड आणू का? हा ते बघू आपण. पण मी काय म्हणते, ते मला गाणं शिकवायचे किती पैसे घेणार ताई? हे बघ, मी तर काय आतापर्यंत कुणाला क्लास घेतले नाही, कुणाला गाणं शिकवलं नाही. मी तुला विचार करून सांगते ना. जसं तुला परवडन, मला परवडन. हा तेच थोडंसं जरा माझी आता परिस्थिती तुम्हाला सगळीच माहिती आहे कशी, जरा बेताची आहे. त्याच्यामुळे मग जरा व्यवस्थित सांगा, म्हणजे मला काम वगैरे करून मग तुम्हाला फी द्यावी लागेल ना. बरं चालते. बरं तू निवांत बस, मी तुझ्यासाठी थंड नाही तर काहीतरी घेऊन येते. हा हो. चला, तेवढंच गाणं शिकले तर जरा लग्न कार्यात, वाढदिवसाच्या समारंभात गाणे म्हणून माझं पोट तरी भरलं जाईल. वा, काय सुंदर आंब्याची बाग आहे. आता काही गेलीच आहे, तर जरा तोपर्यंत गाण्याची प्रॅक्टिस करू का? तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है, एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है, कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है, कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है. एवढं जलद शिकवलं काय तिने. काय तुम्ही राव, किती दिवस झालं ह्या गोष्टीची वाट बघत असन. कळन का नाही तुम्हाला का काही? अहो त्याचं कसं आहे, लहानपणापासून आहेच ना मला आवड, मग मी अशी मधून अधून गुणगुणतच आता असते. तशी आवड काय मला सुद्धा कमी होती का? मस्त आता मला सुद्धा नाही घडलं माया, नका का घडाला, पण आता सुद्धा घडणारच आहे ना. म्हणजे हा म्हणजे काय गोष्टी तुम्हाला नाही कळायच्या काही. काय होतं ती कसं आहे, लगेच नसते ती. हिला आहे ना काय करा, तुम्ही गाणं शिकायची ना. हा हिला आहे का पैसे बिशे विचारायचे ना किती काय. विचारले बरं का मी ताईला पैसे, पण ताई म्हणली आता मी कधी कोणाला शिकवलं नाहीये, मग विचार करून सांगते. एक काम करायचं, मी सांगतो तसं करायचं. हा. ती पैसे म्हणलं ना हा काही करायला तयार राहती. हा अहो तुम्ही थोडस हळू बोला, ते ताईने जर ऐकलं ना तर सगळा गोंधळ होईल. माझं कसं होतं, एकदा बोलायला लागलो ना हा. मला ते आवाजच कळत नाही लई. हा आणि काय होतंय तिला आहे ना काय करायचं बरं का, तुम्हाला मी सांगतो. तिला ते फीच विचारलंय का? हा फीच विचारलं मी. तिला डायरेक्ट म्हणायचे 20,000 देतो. हा 20,000 घ्या म्हणायचंय. अहो तुम्हाला तर माहिती आहे ना माझी परिस्थिती कशी आहे, एवढी बेताची माझी एक काम परिस्थिती माझी परिस्थिती कमी आहे का? आणि तुमची परिस्थिती आणि शिवाय शेजारी मी काय बावळट बिवळट माणूस आहे का? तिला पैसे म्हणल्यावरती काय आणि म्हणायचं मी इथंच राहते. अहो पण ते झालं तुमचं, मी कुठून देणार 20,000 रुपये? ती 20,000 मी देतो त्याची काय काळजी करायची. हा पण मी म्हणेन तसं बरं का, म्हणजे काय अडचण नाही. बरं बरं चालतंय. काय होतंय, शेजारीच येतं आपण, आणि कळायचं काय कारण येतंय. काहीच काळजी करायची नाही, तिला डायरेक्ट सांगायचं 20,000 देते पण मला शिकव. आणि त्या कारणास तू कसं होईल, आपल्याला अडचण येणार नाही ना कुठली, हे महत्वाचं आहे. तशी आहे ना माही बायको लई लालची. तिला जर म्हणली असती ना, तू म्हणली असती ना 2,000 रुपये देते तरी ती हा म्हणली असती. पण आता आहे ना 20 मानल्यावर तिने आकाशात उड्या टाकावा तिने पार. आणि काय एखाद्या बाईला 20 मुळे अशी बी म्हणे ना तू इथंच राहा, आणि मग तर आपल्याला सगळं मोकळच, अडचणच नाही. मग एक काम करायचं, आता तिला म्हणायचं मी एवढी देते, डायरेक्ट जायचं तिची गाठी घ्यायला. हा चालेल. मग ते सामान वगैरे बांधून येऊ का इथंच? काय म्हणते आधी बघायचं तू. आणि ये म्हणली ना सामान नाही आणायचं काय नाही, सगळं आपलंच. मी आहे ना लागेल तेवढं. हे काय कमी रो बाबा, गावात काही नाही नाद नाही करीत आपला कोणी. तसं काय तुमचा रुबाब कमी नाही म्हणा गावात. पण एक लक्षात ठेवायचं बरं का, हा म्हणजे कुठली अडचण नाही आली पाहिजे. पुढं नाही ना आता बी नाही.
नाही नाही काय लागेल ना तेवढं मी देतो. बर द्यायचं काय कारण आहे. चालतंय. हा, कसं आहे हा. काय गोष्टी आहे ना त्याच्यावर द्या नाही द्यायचं. आणि तशी बी मला ती पटतच नाही. पण होतं कसं आता जाऊ द्या आई बापाने दिलंय करून कस तरी सांभाळायचे. बरं माझं असं झालं ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होतो ना ती गोष्ट डायरेक्ट माझ्या समोर. अजून काय केलं पाहिजे. काय चाललंय? मोकारी कसं होतं काय गोष्ट ते काय काय आहे? अरे काय तू का म्हणून आली एवढं गडबडीने. अहो मी काय म्हणलं आता ही एवढी उन्हात तानातून आली हा, हा. शेजारीच राहते आणि जाऊ दे म्हणलं आता उन्हाचं कशा परत तिला घरी पाठवायचं ना म्हणून मी तिला नाश्ताच बनवला पण मी तिला नाश्ता खायला बोलवायला आलते. असं आहे होय. तुम्हाला तर मी बाहेर पाठवलं तर कसं अरे आली? ते काय झालं बरं का म्हणजे माझी एक वस्तू विसरली होती तर ती बघाय आलो होतो तेव्हा होती उभा. म्हणलं तू का एकटं माणूस इथं उभा करण्यापेक्षा थांबलो 2 शब्द बोलत. बरं असं आहे का बरं इकडं हा ना का म्हणून तशी करते काय नो. मला तिच्या संग हा बोलायचं. हा हा बोल. तुमचं काय काम आहे नाही, हा, आमचं? मला बरोबर आहे. घ्यायचं ना त्याचा क्लास हा तुम्हाला घ्यायचं. नाही नाही तुलाच घ्यायचं घे. बरं मी ना आता काय केलंय हा. नाश्ता करता करता विचार केला हा तुला शिकूनच टाकते मी हा आणि फीच म्हणलंस तर तुझ्या मनाने दे. पहिली तू माझी गिरायक नाही सॉरी गिरायक नाही म्हणता येणार तू माझी शिष्य. विद्यार्थी तू माझा त्याच्यामुळे तुला मी ना शिष्य. सूट देते. तू ना मला तुझ्या मनाने काय देशील ना ते चालेल. पहिली विद्यार्थी ना तुझ्या हा. अजून मुलं येतील माझ्याकडे हा चालतंय मग ताई मी ना एवढे देते हा 2000 चालतील मला ताई 2 नाही मग 20,000 देते पण आहे ना एकदम 20,000? टॉपचं गाणं. हो हो काय झालं. की मला गाणं शिकवलं 20,000 देणार आहे खरंच? असू दे मी एवढी चांगलं गाणं म्हणते. काय तुझा आवाज नुसता ताई. फोटो काढून घेण्यासारखा आवाज आहे तुझा. मग तू एक काम कर ना तू ना इथंच राहा घरी जाऊच नकोस. हा म्हणजे मग- कसं आता 20,000 म्हणल्यावर एकटीला तुला द्यायचं म्हणल्यावर तुझा खर्च वाचल ना तेवढं. हा, मग ते सामान आणू मी माझं. चालतंय इथंच राहा. माझी बायको म्हणजे एक नंबर माणूस आहे. खरंच एक हा, नंबर आहे. मोकार नाही. हा, खरंच एक नंबर आहे त्या ताई. आणि आता आहे ना काय सामानाची काय गरज नाही इथेच राहायचं बिंदास. नाही, तुझे कपडे आणि आणा मला कपडे वगैरे काय आलं कपडे तुझी देचा. अरे तुला तुझी किंमतच कळाली नाही आतापर्यंत. म्हणजे हो, अरे मला तू सांग विद्यार्थी आता निसते नंबर लागत तुझ्याकड आणि काळजी करायची नाही. हे काय आपल्या गाद्यान बिद्यान काय इथं काय कमी कमी कोणचंच नाही. चालतंय. आणि आता आहे ना गाळ पडू नको हा शिकवायचं. ही कला आहे ना जगात गाजली पाहिजे. ही म्हणजे मग काय मोठी होशील तू. 20,000 देणार दुसरे विद्यार्थी येणार. 20च्या आत घेऊच नको कोणी. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मी ना हा. चल, तुला ना मस्त काहीतरी गुलाबजाम गोड गोड खाऊ घालते. याच्यापेक्षा बी आनंद होणार आहे अजून पुढं तू नुसती बघत राहा. अजून 2 विद्यार्थी देतो तुला. खरंच हा तो काळजी करायची नाही आता. मग असे किती सुरू होतील मला? आता काय हे 4-5 व्हायला बसल्यात बहुतेक. तू काळजीच करू नको. तुम्हाला पण मी एक अंगठी करून दे. सगळा पागड्यासारखा कार्यक्रम करतो मी पुढं. चालते चल. तू फक्त आतबत राहा. काय आपल्या गावात नाही नात करीत तर तू काय करणार आहे. थांबा तुम्ही. जातो आम्ही. हा जा जा चल जा. चल चल. अशा काय बायकोला आनंद झालाय. पार ढगात उड्या टाकायला लागली. पैसे माझेच फक्त 20,000 ही 2 लाखासारख्या उड्या मारायला लागली. मारी नका हे आपल्या फायद्याचे आपल्या डोक्यात ती गडवायचं. आणून तेवढ्या पैसा असल्या ही काही करी ती. बघू काय काय होतंय पुढं. चल एक काम करा. हा कुठं लगेच झोपायचं रे. एक काम करायचंय बाकीचं काय तुम्हाला गाणी शिकायच्यात मग गा दे कायला. बायकोला काय सांगायचं माहिती. हा म्हणायचे 20,000 रुपये देतो. 20,000 दोघांचे. आमचे 20 याचे 20 40 पैसे नाही तुम्हाला नाही द्यायची. मी देतो तुम्हाला. मग शिकून तर घ्या का तुम्ही. संधीचं जरा सोनं करा तुम्ही. सांगेल तेवढंच करायचं. बाकी सर नाही आणायचं. नाही हा घ्या का ते टाकून घ्या. जरा बायको हाका मारतो. बायको अरे कुठे गेली. अरे गांधी पाण्याचं काही ना कळत नाहीच का नाही. बरं इथं विद्यार्थी आल्यात शिक्षक जरी इथं नाही म्हणजे काय. बायको आले. आली का. अहो हे गाद्या कशाला. अरे विद्यार्थी आले. तुला कळन का नाही तुला काय कोण वर सांगावा. ही 2 विद्यार्थी इथं. बाई
तू ना माझ्यासाठी लक्ष्मीच आहे बघ. तू मला भेटली आणि परत 2 विद्यार्थी तुला भेटले. अडचणच राहिली नाही आता. तुम्ही यांना फीच सांगितले हा सगळं हे सांगा बाबा फी सांगा. हा फी देणार ना किती? 20 20 रुपये. त्याचे 20 माझे 20 हजार. 40. हा 20,000 बरोबर. आता किती झाले? 20 60,000 झाले. अरे काय मग अजून काय केलं पाहिजे? तू काळजी करू नको आता. बरं झालं. बसा सगळेजण खाली. बसा बसा. हा बसा बसा बसा. वाडा. एक सांगू का? गाणं म्हणायला आलेत ना तुम्ही. तुला एक सांगू का? अरे वर्षाला 7,20,000 झाले. अरे मला एक सांग, असं सोनं तुझी मान मोडाय बसली, अजून विद्यार्थी वाढते. नाही माझी वाढ कुठली आता, मी काय वाढन. नाही अजून विद्यार्थी त्यांचे अजून अजून वाढणार. अजून 10-12 होतील. तुमच्यासारखे अजून येतील हा, मला वाटलं मला शिकायला. वाढायचं. गाणं शिकायला. उंच्या नाही उंच्या तुमच्या आता खुटलेल्या आहेत तशा. तू वाढाय बसलाय थोडाफार. हा, बहुतेक तुझ्या शरीरावर वाढतंय, अजून वाढ होणारी. बरं एक काम करतो आता, ह्यांचे गाणी घे. हा बघते चालू ना करेल. त्यांना किती येतंय, हा. मला किती शिकवायला लागणार आहे. चालते. तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याचं करता का तो? हा नाही करतो मी सगळं. तू जरा यांची ही घे. चालू कर. चालते. इकडे बघ. सुरुवात कोण करते? कोण म्हणते आधी? हे कोणाची बी? तुम्ही सांगा. बरं तुझ्यापासूनच सुरुवात करते. म्हण. मी म्हणू. हा म्हण. जावा नवीन पोपटा लागला मिठू बोलायला, शेजारची काळी मैना लागली डोलायला, जावा लागली डोलायला, जावा नवीन. असं गाणं म्हणतात का? गाणं कसं म्हटलं पाहिजे? सुरात म्हणलं पाहिजे, तालात म्हटलं पाहिजे, गाण्याला कसं असं मधुर वाटलं पाहिजे, असं गाणं म्हणायचं. बरं इकडं तोंड करा माझ्याकडे. चला. आणि गाणं डायरेक्ट नाही, माझा नवीन पोपट हा लागला तसं नाही म्हणायचं. गाण्याची सुरुवात कुठून आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. गाण्याची सुरुवात कुठून आहे? कुठून? आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. कसं म्हणा? आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी म्हणलं, शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, जव लागली डोलायला, तव नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जव नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. नाही सुरात म्हणायचं. असं का? हा कसं? जव नवीन पोपट हा लागलं मिठू मिठू बोलायला. हा मग आपण काय करू? मॅडम मला येतं गाणं, मी म्हणू का ते? हा म्हण. हा, म्हण. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता बी मानलं, शेजारची ही काळी मैना लागली डुलायला, जवा लागली डुलायला, डुलायला नाही डोलायला. जवा लागली डोलायला, जावा नवीन पोपट हा, तव नवीन पोपट हा. तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. नाही नाही हा जरा 50% बरं आहे. शिकन हळूहळू शिकन. आणि- पण तू ना लय कच्चा आहे, लय म्हणजे लय कच्चा लिंबू आहे. तुला ना लय शिकवायला लागणार आहे. तुला मला सारे गमापासून शिकवायला लागणार आहे. हा तर बाई हा? मी लवकर पास होईन ना गाणं? हा लवकर पास होशील. आणि- हा? हा, तू पण होशील, थोडं हळू होशील. हा मग मी आपण फास्ट. पहिला आपण सारे गमा घेऊ. हा. हा सारे गम पदनी सा, है ना? सारे गम पद नि सा. जरा सुरात म्हणायचं. सारे गम पदनी सा. बोल तुम्ही थांबा. हा तू बोल. सारे पोर गौनिसा. अरे गहू कशाला निसायचे? सारे गम पदनी सा. सारे गम काय निसायचं होतं? अहो तुम्ही मला इकडं कशाला बोलवलं? ते ताईला जर कळलं आपण इकडं आलोय साईडला तर परत करायची आरडाओरडा. ताई इकडे तरी बघन का आता? कशाला बोलवलं म्हणजे हे मीच सांगायचं का? अरे तिची कशाला काळजी करते तुला एक सांगू का?
तिचं आहे ना एवढा पैसे जीव आहे ना, 10 रुपये जरी असले ना तर महिना मोडीत नाही. आणि आता हे तर काय 60,000 म्हणजे काय खेळ आहे का काय? आणि तुला असं वाटत नाही का काय केलं पाहिजे इथून पुढं? काय नाही, मला काय होतंय आता, या बंगला वर जाऊन उडी आणू का ह्याच्यातून खाली जाऊ? सुधरत आहे का मला काय? तशी काय तिची उंची आहे का? आपली उंचीला उंची बसली ना, लग्न करून टाकायचं त्याच्या वाचून काय. तुम्हाला खरं सांगू का, मला पण तसंच वाटतं. मग असं बोललं ना तर एकच काय होतंय. असं माणूस भेटणं म्हणजे एवढं सोपं आहे का? पैसे जाऊ दे, केवता पैसे तिला लय नाही कळून द्यायचं. तवा राहायला आणलं का नाही तर 2 मिनिटात. आणि कसं बरं असतं, झालं. शेजारी कधी बी कामाला येतात. बरोबर आहे का नाही? बरं झालं तुम्ही ती 20,000ची आयडिया दिली, म्हणजे मला इथे येता तरी आलं राहायला. त्याला डोकं लागत, मोकारी नाही ती. बरं होतं काय, शेजारीला मदतच करायची असती. ही मला मागच करायची होती, पण जरा थोडं ही झालं. सारे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. म्हणा म्हणा सारे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. सा 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 सा. ही का गाणं म्हणत नाही? ही कुठे गेली? ते गेले जा नवीन पोपट चालू होता का, हा ये पोपट मिठू मिठू करायला गेले तिकडे गुलू गुलू. काय? तवाच गेले. हे पण गेलेत? तवाच. तुम्ही रियाज करा, मी बघते त्यांच्याकडे. हा. मला काय सारे ग म प ध नि सा. बोला म्हणा म्हणा. सासू गेली पळूनी. काय झाले ते बघू तरी. ऐक ना, बघ ना ह्यो आंब्याचा बाग बी कसा आहे इकडे, जरा बघ की तू. काय बाग आहे आपला? हा? खरंच हो, एवढं छान आंब्याचा बाग आहे ना, मी मगाशीच बघितलाय बरं का तसा. तुला एक सांग का, हा आणि थोड्या दिवसात आता लग्न झालं ना, त्या आंब्यात फिरायला येईन तुला, काळजी करायची नाही. आणि ती लग्न झाल्याशिवाय काय आता राहतंय का? आता अडचणच नाही. तसं आहे ना, मला पोर स्वर नाही ते महत्वाचं आहे, बाकी दुसरं काय नव्हतं बरं का. माझ्या काय डोक्यात नव्हतं एवढं, पण म्हणलं ही एवढी स्ट्रिक्ट आहे बांगला कुणाला द्यायचा? टाइम आला तर निम्मा बांगला तुझ्या नावा करून देतो, द्यायचं काय कारण नाही. खरंच? हा, आपण लय दिलदार माणूस आहे, तसं माझ्या डोक्यात नव्हतं. किती दिलदार आहे मला सांगा ना. अरे माझ्यासारखा दिलदार माणूस गावात नाही. अरे का गे टवळे, हा गाण्याच्या निमित्ताने इथं आले आणि हे विष कालवते आमच्या संसारात, आणि तुम्हाला तर मी बघते काय. हा? तुला एक सांगू का, काय सांगताय मला? आता कवर थांबायचं मी? कशासाठी थांबायचे? हाय का पोर स्वर? हा मग ही नाटक करणार आहे? अरे हे धंदे करणार आहे तुम्ही? जाऊ दे, तिला होईना आज नवून द्या लगेच. तू निघ, तू आधी निघ, आणि तुम्हाला मी बघते. पोरसर व्हायला तुम्ही घरात असता का? हा पोरसर व्हायला मग मी तिला कुठं कशाला असतोय? नाही? कुठं असतोय? कुठं असता का जागेवर? तुमचं कुठंच काय चाललेलं असतं मला काय माहिती. बस तुला काय करायची? काय करायचं? तिला तर होईन ना, होऊन दे. अजिबात नाही. तू निघ, तू आहे ना, तू निघ, मला काही गरज नाही तुझी. तू निघ जा. अगं ताई, ते माझं क्लास, मला गाणं शिकायचं. क्लास गेला खड्ड्यात तुझा, मला काय घेणं देणं नाही. हे 2 आहे ना, ह्यांचे 40,000 रुपये येतील माझ्या महिन्यात. तू निघ जा, निघ. काय आला तिला? काय लावलंय? आमचे पैसे ते क्लास. तुम्ही दोघं क्लासला या, तिला काही गरज नाही. 40,000 पैसे दिलेत का? नाही ना, जावा निघा. त्यांना का? कशाचं क्लास आणि काय म्हणजे? जा. तुम्ही शिकायचे तर मग काय करायचे? जा पळा. त्यांना का? त्यांचे 40,000 येतील मला, त्यासाठी विचार नको मला. तुमचे क्लास घेते मी उद्यापासून, रोज या. आमचे पैसे हेच भरणार आहेत. काय ह्यांच्या भिंतीचे मी मीच भरीत होतो. म्हणजे तुम्ही घर जाळून काय दिवाळी साजरी करत होते का? कोळशाचा धंदा? असू दे, हा? असू दे. असू दे काय? तुमच्याकडे बघ, निघा तुम्ही. तुम्हाला क्लास बंद काय? क्लासला कोणता क्लास घेते आता? ए बाबा, तुमचा ए, क्लास घेते. इथे आता काय मारी ती काय? क्लास घेते. इथे. हा? हे ना काढ, चला हे काढून द्या. तुम्ही आहे ना, उद्या आहे ना, ह्याच्या पायी आहे ना, आता अजून राहू दे, मी घरात काढतो. अजिबात नाही. आता राहू दे. अजिबात अरे गप्प नाही. नाही. थांबता का नाही? तुमच्या आता